नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहिलं असेल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित असतं, प्रत्येक महिना संपला की त्या संपूर्ण महिन्यामधील जे काही अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो. जसं की या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपलेला आहे, तर 1 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 हा फेब्रुवारी 2023 चा जो काही महिना आहे, या संपूर्ण महिन्यातील जे काही अतिमहत्त्वाचे सिलेक्टिव्ह चालू घडामोडीचे 200 प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्हाला फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतात हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्लाइड. पहिला प्रश्न काय आहे? आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती बनलेली आहे? तर विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विशाखापट्टणम या शहराला आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याचे जय जय महाराष्ट्र माझा हे जे काही गीत होतं, गाणं होतं, त्या गाण्याला त्या राज्याचे ॲज अ स्टेट सॉन्ग राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्रातील गीत आहे हे जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला या ठिकाणी ॲज अ स्टेट सॉन्ग म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या IITने गर्भवती महिलांसाठी स्वस्त गर्भ ॲप विकसित केलेलं आहे? तर IIT रुरकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 7 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न. पुढील 2 वर्षामध्ये 2 ग्रीन हायड्रोजन हब कोणते राज्य तयार करणार आहे त्या राज्याच्या अंतर्गत? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्य सरकार केरळ राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या अपकमिंग 2 इयर्समध्ये 2 नवीन ग्रीन हायड्रोजन हब या ठिकाणी तयार करणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते राज्य सरकार लाडली बहना योजना सुरू करणार आहे? तर मध्य प्रदेश राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या अंतर्गत लाडली बहना योजना सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही योजना केव्हापर्यंत वाढवलेली आहे, म्हणजेच एक्सटेंड केलेली आहे? तर 2024 पर्यंत ही या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. SBI बँकेचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही स्वतंत्र निव्वळ नफा किती झालेला आहे? जो की याच वर्षी झालेला आहे 14,205 कोटी. 3 महिन्यांचा हा स्वतंत्र निव्वळ नफा आहे जो की गेन केलेला आहे SBI बँकेने. पुढचा प्रश्न. कोणत्या शहरामध्ये काळा घोडा कला महोत्सवाची 23वी आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर मुंबई शहरामध्ये. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हा प्रश्न रिपीट विचारला जात असतो की कोणत्या राज्यामध्ये काळा घोडा कला महोत्सव साजरा केला जातो किंवा कोणत्या राज्यातील शहरामध्ये असं विचारलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हेवी ड्युटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन तंत्रज्ञान कोणत्या कंपनीने विकसित केलेलं आहे? तर RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने विकसित केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न. कोणाला गोल्डन बुक पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आलेला आहे? तर राखी कपूर यांना या ठिकाणी गोल्डन बुक पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. कॅनरा बँक चे नवीन MD आणि CEO कोणाला बनवण्यात आलेला आहे? तर K सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. जागतिक दूध उत्पादनामध्ये किती टक्के योगदानामध्ये भारत सहभागी आहे? तर पहिल्या क्रमांकावरती आपला भारत देश या ठिकाणी स्थित आहे आणि ग्लोबली 24% दुधाचं जे काही प्रोडक्शन आहे ते कॉन्ट्रीब्यूट करतं आपला प्यारा भारत देश. पुढचा प्रश्न. ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणती बनली आहे? तर इंदोर ही जी काही नागरी संस्था आहे, म्युन्सिपालिटी आहे, ती ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली म्युन्सिपालिटी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न. हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर AP सिंग म्हणजेच अमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर टिंबटिंब पर्यंत हेरिटेज मार्गावरती धावणार आहे, तर डिसेंबर 2023 पर्यंत. पुढचा प्रश्न, सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज कोणते बनलेले आहे, तर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे या ठिकाणी सलग चौथ्या वर्षी कंटिन्युअसली फॉर 4 इयर हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सिंधू जल करारातील दुरुस्तीसाठी भारताने कोणत्या देशाला नोटीस बजावलेली आहे, तर स्वाभाविक आहे पाकिस्तान हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2027 आशियाई फुटबॉल महासंघ आशियाई कपचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर सौदी अरेबिया या देशामध्ये होणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, सरकारने PM कुसुम योजना मार्च टिंबटिंब पर्यंत वाढवलेली आहे, तर मार्च 2026 पर्यंत वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये इस्लाम नगर गावाचे नाव बदलून जगदीशपूर असं ठेवण्यात आलेलं आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये इस्लाम नगर आहे, त्याचं आता नाव बदलून जगदीशपूर असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 10,000 नवीन MSME नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे, तर केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्हा हा या ठिकाणी पहिला जिल्हा ठरलेला आहे 10,000 नवीन MSME नोंदणी करणारा. पुढचा प्रश्न, 2023-24चा अर्थसंकल्प किती प्राथमिकतावरती मांडण्यात आलेला आहे, तर 7 प्राथमिकतेवरती मांडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आशियातील पहिला तरंगता उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे, उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू झालेला आहे. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, पहिली G20 मॉडेल शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, तर G20चे शेर्पा अमिताभ कांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 96व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे भरवण्यात आलेलं आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 96 क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 या ठिकाणी पार पडलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे, तर 47वा क्रमांकाचा स्थापना दिवस 1 फेब्रुवारी 2023 ला भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्टल गार्डने या ठिकाणी सेलिब्रेट केला आहे. पुढचा प्रश्न, इक्वेटोरियल गिनीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनले आहेत, तर मैनुएला रोकाबोटी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकलेली आहे, तर अनिश गिरी असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, इस्रायल देशातील हैफा बंदर कोणत्या समूहाने विकत घेतलेला आहे, तर A फॉर अदानी, A फॉर एक्वायर, तर अदानीने एक्वायर या ठिकाणी केलेला आहे इस्रायल देशातील हैफा बंदर. बरोबर. पुढचा प्रश्न, द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर पल्लागुमी साईनाथ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ ऊर्जेसाठी भारत कोणत्या देशासोबत त्रिपक्षीय सामील करार या ठिकाणी करणार आहे, तर UAE आणि फ्रान्स. बरोबर. या 2 आणि आपला प्यारा भारत देश 3 अशा 3 देशांसोबत त्रिपक्षीय सामील करार झालेला आहे स्वच्छ ऊर्जेसाठी, क्लीन एनर्जीसाठी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून कोणाचं या ठिकाणी नाव अव्वल स्थानी आलेलं आहे, तर नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तब्बल 78% वोटने या ठिकाणी वर्ल्ड पॉप्युलर या ठिकाणी लीडर ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर UP उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे, तर झारखंड राज्यामध्ये या ठिकाणी नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी करण्याची या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये MSME वस्तूंचे सर्वाधिक खरेदीदार कोण ठरले आहेत, तर संरक्षण मंत्रालय ठरलेलं आहे. आणि 2023 साठीचा भारताचा हज कोटा किती निश्चित केला आहे, तर 1,75,025 म्हणजेच 1,75,025 एवढा हज कोटा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 73व्या स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते, तर सिंगापूर या देशाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून यांना इन्व्हिटेशन पाठवण्यात आलं होतं आणि त्यांचं नाव काय आहे, सुनंद्रेश मेनन असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, बांगलादेशाला कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज प्रोव्हाइड केली जाणार आहे, तर झारखंड राज्यातील जे काही अदानीचे प्रकल्प आहेत, अदानी पॉवर या प्रकल्पातून बांगलादेशला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यात येणार आहे.
पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झालेले आहे? तर पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये डिजिटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स कोणते ठरले आहेत? तर रिलायन्स रिटेल हे या ठिकाणी भारतामध्ये डिजिटल रुपया स्वीकारणारे पहिले रिटेल स्टोअर्स या ठिकाणी ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी 125वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सादर करणार आहे? तर एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेअंतर्गत भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सादर करणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, आरबीआय धोरणानुसार आरबीआयने रेपो दर किती बीपीएसने वाढून 6.5% केलेला आहे? तर 0.25 म्हणजेच 0.25% एवढा या ठिकाणी रेपो दर वाढवून जो काही टोटल रेपो दर आहे तो आता 6.5% केलेला आहे. पुढचा प्रश्न, श्रीलंकेला स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त किती बसेसचा पुरवठा करण्यात आलेला आहे भारताच्या साईडने? तर 50 बसेस प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप फॉर मेन 2023 कोणी जिंकली आहे? तर आयटीबीपीने जिंकली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हेलिकॉप्टर कारखाना या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे? तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अधिक मुस्लिम विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मुंबई शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 14 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम श्री योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती आपण साजरी केली आहे तारखेनुसार? तर 393 क्रमांकाची जयंती आपण साजरी केली आहे 19 फेब्रुवारी 2023 ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची. पुढचा प्रश्न, कोणत्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण याचं चिन्ह या ठिकाणी मिळालेलं आहे? तर शिंदे गटाला या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रमेश बैस असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार या ठिकाणी सांभाळलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्लांट कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? तर पुणे शहरामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, 76व्या बाफ्टा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ऑस्टिन बटलर या ठिकाणी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे 76व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कारामध्ये. पुढचा प्रश्न, भारताचा 80 क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? तर NR विघ्नेश असं त्यांचं नाव आहे, जे या ठिकाणी 80व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारत उझबेकिस्तान द्विवार्षिक लष्करी सराव ज्याचं नाव आहे एक्स डस्तलिक 2023 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये मार्बर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे ज्याची पुष्टी WHO ने अलीकडेच केलेली आहे? तर इक्वेटोरियल गिनी नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये मार्बर्ग रोगाचा पहिला उद्रेक झालेला आहे ज्याची पुष्टी किंवा कन्फर्मेशन WHO ने ऑलरेडी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये कनिष्ठ वकिलांसाठी म्हणजेच ज्युनियर लॉयर्ससाठी मासिक स्टायपंड योजना सुरू झालेली आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, धार्मिक आणि पर्यटन स्थळांमध्ये 20 टुरिस्ट पोलीस स्टेशनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील 20 वेगवेगळ्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी 20 टुरिस्ट पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडीचे नेतृत्व करतो? तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपला भारत देश आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडीचे काय करतो? नेतृत्व करतो. पुढचा प्रश्न, एअर इंडियाने एअरबस बोईंग सोबत किती विमानांसाठी करार केलेला आहे? तर 470 विमानांसाठी पार्टनरशिप केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, शिंकुला बोगदा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिंकुला नावाचा बोगदा टनेल या ठिकाणी स्थित आहे.
पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर महेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अनधिकृत कोळसा खाण तक्रारीसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे. त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर खनन रक्षक असं त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे. ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे काही इनलिगल जे काही कोल मायनिंग होते, अनधिकृत कोळसा खाण होते, ज्याच्यामध्ये या ठिकाणी कोळसा काढला जातो, त्याच्या कंप्लेंटसाठी तक्रारीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये सिटीजन्स किंवा वेगवेगळे व्यक्ती त्याच्यामध्ये तक्रार नोंदवू शकतात आणि त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे खनन रक्षक. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोठे स्थापित करण्यात आले? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधामध्ये ठराव मंजूर केलेला आहे? तर मिझोरमच्या विधानसभेने समान नागरी संहितेच्या विरोधामध्ये ठराव मंजूर केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली? तर लद्दाख या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्राने या ठिकाणी स्वतःचे खाजगी क्लाउड प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेला आहे? तर पेटीएम या वित्तीय कंपनीने विशेष G20 थीम QR कोड लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, मोहम्मद शहाबुद्दीन यांची कोणत्या देशाचे 22वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर बांगलादेश या देशाचे 22व्या क्रमांकाचे राष्ट्रपती अध्यक्ष बनले आहेत मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, GTS ग्लोबल टेक समिट, समिट म्हणजेच परिषद, कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर विशाखापट्टणम या शहराच्या अंतर्गत ग्लोबल टेक समिट या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जगातील पहिले पूर्णतः कार्यान्वित स्वार्म नावाचं ड्रोन यंत्रणा कोणत्या देशाला मिळालेली आहे? तर आपल्या भारताला या ठिकाणी जगातील पहिली पूर्णतः कार्यान्वित स्वार्म नावाची ड्रोन यंत्रणा मिळालेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 21 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक या ठिकाणी जिंकलेला आहे? तर कोल्लम, जो की विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये जिल्हा स्थित आहे, या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. प्रश्न का महत्वाचा आहे? तर या ठाणे जिल्ह्यातील हे जे काही तानसा वन्यजीव अभयारण्य आहे त्या ठिकाणी फर्स्ट म्हणजे पहिलंच या ठिकाणी पक्षी सर्वेक्षण केलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक व्हेकल धोरण लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये अलीकडेच न्यू इलेक्ट्रिक व्हेकल या ठिकाणी धोरण लॉन्च करण्यात आलेलं आहे किंवा पॉलिसी लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये अव्वल देश कोणता आहे? तर फिनलंड नावाचा देश या ठिकाणी अव्वल स्थानी स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रकल्प चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये 12 आफ्रिकन चित्ते आणले जात आहेत? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 12 या ठिकाणी आफ्रिकन चित्ता आणले जात आहेत. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 3ऱ्या आवृत्तीमध्ये कोण अव्वल स्थानी आलेला आहे? तर जम्मू काश्मीर अव्वल स्थानी आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर MV सुचेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, गुजरात उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सोनिया गोकानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. जम्मू काश्मीर व लद्दाख उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर N कोटेश्वर सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलेलं आहे? तर मुंबई हे शहर या ठिकाणी भारतातील मोस्ट पोल्युटेड या ठिकाणी सिटी ठरलेली आहे. आणि जर वर्ल्ड मधील विचारली तुम्हाला जगातील मोस्ट पोल्युटेड सिटी कोणती अशी विचारली तर लाहोर हे तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य सरकार रामनगरामध्ये राम मंदिर बांधणार आहे? तर कर्नाटक राज्य सरकार त्या राज्यातील रामनगरामध्ये राम मंदिर या ठिकाणी बांधणार आहे.
पुढचा प्रश्न, G20 कल्चरल वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर खजुराहो शहरामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत G20 कल्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, जीएसटी काउन्सिलची 49वी बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली ही जी काही भारताची राजधानी आहे त्या ठिकाणी 49 क्रमांकाची जीएसटी काउन्सिलची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, टेक्नोटेक्स 2023 हा जो काही वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यक्रम आहे तो कोठे पार झालेला आहे? तर मुंबई या शहरामध्ये पार झालेला आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? तर BVR सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशासोबत धर्मा गार्डियन नावाचा लष्करी सराव आयोजित केलेला आहे किंवा करणार आहे? तर जपान या देशासोबत भारताचा 4थ्या क्रमांकाची आवृत्ती आहे धर्मा गार्डियनची, ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न, रणजी करंडक 2023 कोणी जिंकलेला आहे? तर सौराष्ट्राने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, लेक्सी हा पहिला चॅट जीपीटी चालित AI चॅटबॉट कोणत्या देशाचा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारीला 24 फेब्रुवारी दरवर्षी या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25,000 धावा कोणी केलेल्या आहेत? तर विराट कोहली यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फास्टेस्ट 25,000 रन्स या ठिकाणी काढलेले आहेत. पुढचा प्रश्न, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार 2022च्या अहवालानुसार पुणे कितव्या स्थानी आहे? तर 6व्या स्थानी पुणे आहे. आणि दुसऱ्या स्थानी कोणता शहर आहे? तर बेंगलोर शहर आहे. आणि पहिल्या स्थानी तर लंडन शहर आहे. पुढचा प्रश्न, महिला प्रीमियर लीग म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग WPL चे शीर्षक हक्क कोणाला मिळालेले आहे? तर टाटा ग्रुपला मिळालेले आहे. पुढचा प्रश्न, मोसी 2 हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर रशिया आणि चीन या दोन देशादरम्यान हा मिलिटरी एक्सरसाइज आहे, लष्करी सराव आहे, ज्याचं नाव आहे मोसी 2. नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर अमृत गार्डन किंवा अमृत उद्यान असं त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे 50 प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता तुम्हाला फक्त चेक करायचं आहे, स्वतःची टेस्ट घ्यायची आहे की या 50 प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर येत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, देशातील पहिला हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल निर्मिती कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्मारक मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेली आहे? तर संस्कृती मंत्रालय, बरोबर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर या मंत्रालयाने या ठिकाणी स्मारक मित्र योजना जाहीर केलेली आहे. पुढचा प्रश्न, सरकारने किती स्मारके खाजगी क्षेत्राकडे सोपवणार आहे बरोबर या योजनेच्या अंतर्गत? तर 1000 स्मारके या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरकडे देण्यात येणार आहेत त्याच्या देखभालीसाठी. पुढचा प्रश्न, खादी फेस्टिवल 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी खादी फेस्टिवल 2023 चे उद्घाटन झालेले आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्याने स्थलांतरितांचे पहिले सर्वेक्षण सुरू केलेले आहे? फर्स्ट सर्वे ऑफ मायग्रंट्स. तर या ठिकाणी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान ही मोहीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर कोठे आयोजित केलेले आहे? तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांसाठी 5 दिवसीय जीवन विद्या शिबिर आयोजन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, 30व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर गुजरातमधील अहमदाबाद या शहरामध्ये 30व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर मिशनला मंजुरी दिलेली आहे? तर आसाम या राज्याने राज्य फ्लोरिकल्चर मिशनला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनवली जाणार आहे? तर विशाखापट्टणम या शहराला या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याची नवीन कॅपिटल या ठिकाणी बनवली जाणार आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. ऑनलाईन मतदानाद्वारे सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणी जिंकलेला आहे?
तर गुजरातने जिंकलेला आहे. आणि पॅनलच्या मूल्यांकनाच्या आधारावरती सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार कोणी जिंकला आहे, तर उत्तराखंड राज्याने. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ऑनलाईनच्या द्वारे गुजरात पहिला आहे आणि पॅनलच्या द्वारे उत्तराखंड पहिला आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे, तर महाराष्ट्र ऑनलाईनच्या माध्यमामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे आणि पॅनलच्या माध्यमाद्वारे 2ऱ्या क्रमांकावरती आहे. या ठिकाणी महाराष्ट्राने जे काही रिपब्लिक डे परेड होता, प्रजासत्ताक दिवस जे काही परेड होता, त्याच्यामध्ये काय सादर करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या साईडने, तर 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती सादर करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारताने वर्षाला 12 चित्ता आणण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे, तर दक्षिण आफ्रिका या देशासोबत प्रत्येक वर्षी 12 चित्ता आणण्यासाठी भारताने साऊथ आफ्रिका या देशासोबत करार केलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जगातील पहिले फोटोनिक आधारित फॉल्ट सहिष्णू क्वांटम संगणक कोणत्या देशाने विकसित केला आहे, तर कॅनडा देशाने विकसित केला आहे. पुढचा प्रश्न, 15व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे, तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 15व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. मला फक्त 2 गोष्टीचे उत्तर द्या. पहिली गोष्ट, ब्रिक्सचा फुल फॉर्म काय आहे, ब्रिक्समध्ये कोणकोणते देश येतात आणि आतापर्यंत भारतामध्ये ब्रिक्सच्या ज्या काही शिखर परिषदा झाल्या होत्या त्या किती वेळ झाल्यात, एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकलेला आहे, तर जर्मनी या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, लाडली बहना योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, अदानी समूहाने 1.2 अब्ज डॉलरला हायफा बंदर विकत घेतलेले आहे, तर हे हायफा बंदर कोणत्या देशामध्ये आहे, तर इस्रायल देशामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, IMF ने एकूण 4.7 अब्ज डॉलर कर्ज कोणत्या देशासाठी मंजूर केलेलं आहे, तर बांगलादेश या देशासाठी मंजूर केलेलं आहे. पुढचा प्रश्न, निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहेत, तर झेक प्रजासत्ताक बरोबर झेक रिपब्लिक या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवृत्त लष्करी जनरल पेटर पावेल यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत, तर अमनप्रीत सिंग किंवा AP सिंग असं ऑप्शनमध्ये तुम्हाला देतील. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन ड्रग्ज कंट्रोलर जनरल कोण बनलेले आहेत, तर डॉक्टर राजीव सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मार्केट कोणत्या देशाचे बनलेले आहे, तर NSE भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज मार्केट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. जानेवारी 2023 मध्ये किती रुपयांचा GST जमा झालेला आहे, तर 1,55,922 कोटी रुपयांचा या ठिकाणी GST कलेक्शन झालेला आहे जानेवारी 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकल विजेतेपद 2023 कोणी जिंकलेलं आहे, तर नोवाक जोकोविच असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अंडर 19 महिला T20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती कोणी जिंकली आहे, तर आपल्या पॅरा भारताच्या महिला संघाने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2022 कोठे सुरू झालेला आहे, तर 5व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झाली आहे मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पहिली आवृत्ती या ठिकाणी हरियाणाने जिंकली, दुसरी आवृत्ती आपल्या महाराष्ट्राने जिंकली, तिसरी सुद्धा आवृत्ती महाराष्ट्राने जिंकली आणि चौथी आवृत्ती हरियाणाने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, T20 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे, तर युजवेंद्र चहल असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 2022चा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे, तर आसिफ शेख यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, FIHचा अध्यक्ष पुरस्कार 2023 कोणी जिंकलेला आहे, तर V कार्तिकेयन पांडियन यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत UK तर्फे जीवन गौरव सन्मान कोणाला भेटलेला आहे, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, त्रिशक्ती प्रहार व्यायाम कोठे आयोजित केलेला आहे, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न, 2022 या वर्षातील महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू कोणी जिंकलेला आहे पुरस्कार किंवा कोणाला या ठिकाणी यासाठी निवडण्यात आलेला आहे, तर रेणुका सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकलेली आहे, तर अनिश गिरी यांनी जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर मेघनाद देसाई यांनी लिहिलेलं आहे.
पुढचा प्रश्न 2023 मध्ये जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर 29 जानेवारीला, म्हणजेच जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी या ठिकाणी जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न 2023 मध्ये भारताचा जो काही केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला तो कोणाच्या द्वारे सादर करण्यात आला? तर माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे संसदेमध्ये. पुढचा प्रश्न कोणती कंपनी आपल्या सीएनजी गाड्यांसाठी शेणाचा वापर करणार आहे? तर सुझुकी ही कंपनी या ठिकाणी त्यांच्या सीएनजी गाड्यांसाठी काऊडंग शेणाचा वापर करणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 फेब्रुवारीला दरवर्षी इंडियन कोस्टल डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पुलाचे नाव काय आहे? तर बजरंग पूल असं त्याचं नाव आहे आणि उत्तराखंड या राज्यामध्ये तो बांधण्यात येत आहे. पुढचा प्रश्न कोणी नॅशनल लॉजिस्टिक पोर्टलचे उद्घाटन केलेले आहे? तर सर्बानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने नोरो व्हायरसच्या 2 प्रकरणांची पुष्टी केलेली आहे? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 2 फेब्रुवारीला दरवर्षी वर्ल्ड वेटलँड डे जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न प्युमा इंडियाने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ला झालेला आहे? तर स्वाभाविक याचं उत्तर काय असणार आहे? पाकिस्तान हेच याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सूर्य आणि सौर ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी आदित्य L1 मिशन कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेसाठी किती निधी घोषित केलेला आहे? तर 2.40 लाख कोटी रुपये एवढा निधी या ठिकाणी कशासाठी? फॉर रेल्वे मिनिस्ट्री, रेल्वे डिपार्टमेंटसाठी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न यायात्सो हे कोणत्या ठिकाणचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे किंवा घोषित करण्यात आलं आहे? तर लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना केव्हापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच एक्सटेंड करण्यात आलेली आहे? तर 2026 पर्यंत या ठिकाणी प्रधानमंत्री कुसुम योजना वाढवण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 108 नम्मा क्लिनिक सुरू केलेले आहेत? तर कर्नाटक राज्य सरकारने या ठिकाणी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत 108 नम्मा क्लिनिक सुरू केलेले आहेत. पुढचा प्रश्न ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्याद्वारे सुरू करण्यात आली आहे? तर स्काय एअर यांच्याद्वारे ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित डेव्हलप करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न AI चॅटबॉट ज्याचं नाव आहे बार्ड ते कोणत्या कंपनीद्वारे सादर करण्यात आलेलं आहे? तर गुगल या कंपनीद्वारे AI चॅटबॉट बार्ड नावाचा जो काही चॅटबॉट आहे तो या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 12 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न हुरून इंडियाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर VP नंदकुमार यांना या ठिकाणी हुरून इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न भारताची मान्यता प्रणाली जागतिक स्तरावरती कितव्या क्रमांकावरती आहे? तर 5व्या क्रमांकावरती आपल्या भारताची मान्यता प्रणाली जागतिक स्तरावरती स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रिकेटच्या 3ही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये शतक काढणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न हेलिकॉप्टर निर्मिती प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हेलिकॉप्टर निर्मिती प्लांटचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 10वा क्रमांक आहे. कोणत्या निर्देशांकमध्ये? जागतिक गुणवत्ता पायाभूत सुविधा निर्देशांकमध्ये. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न ATP
टूरचे विजेतेपद जिंकणारा पहिला चीनी माणूस कोण आहे? तर त्या चीनी माणसाचं नाव आहे इबिंग वू असं त्यांचं नाव आहे. आणि हीच जे काही टुर्नामेंट आहे किंवा हेच जे काही ATP टूर आहे याचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे असं विचारलं तर प्रजनेश गुणवेश्वरन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रजनेश गुणेश्वरन असं त्याचं नाव आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, प्रजनेश गुणेश्वरन. पुढचा प्रश्न, गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने कोणासोबत भागीदारी केलेली आहे? तर इंडियन नेव्ही भारतीय नौदलासोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे. गगनयान मिशन पुढे नेण्यासाठी इस्रोने कोणासोबत भागीदारी केली आहे? भारतीय नौदलाने. मला लगेच 3 गोष्टींची माहिती कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिली गोष्ट, भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत आणि भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत? या 3ही गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न, ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, किती राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल अलीकडेच बदलण्यात आलेले आहेत? तर 12 राज्यांचे आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे जे काही राज्यपाल आणि उपराज्यपाल आहेत हे या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत. मग आता हे कोण कोण आहेत जे की राष्ट्रपतींकडून नियुक्त करण्यात आलेले आहेत? हे राज्यपाल आणि उपराज्यपाल, त्यांची संपूर्ण यादी आपण एकदा नजर टाकूया. जसं की सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश या राज्याचे नवीन लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे राज्यपाल बनलेले आहेत. सिक्कीम राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. झारखंड राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत CP राधाकृष्णनन. चौथं लिहून घ्या, हिमाचल प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत शिवप्रताप शुक्ला. 5वं लिहून घ्या, आसाम राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत गुलाबचंद कटारिया. 6वं लिहून घ्या, आंध्र प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत निवृत्त न्यायमूर्ती S अब्दुल नजीर. छत्तीसगड राज्याचे नवीन राज्यपाल आहेत बिस्वा भूषण हरिश्चंदन. मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत अनुसुया उइके. नागालँडचे नवीन राज्यपाल आहेत L गणेशन. मेघालयचे नवीन राज्यपाल आहेत फागू चव्हाण. बिहारचे नवीन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. आणि शेवटचं महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत रमेश बैस. जसं की सुरुवातीला सांगितलंय, टोटल 12 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत ते सुद्धा बदलण्यात आलेलं आहे. आणि ते 1 केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लद्दाख. आणि लद्दाखचे लेफ्टनंट गव्हर्नर उपराज्यपाल कोण आहेत? निवृत्त ब्रिगेडियर BD मिश्रा असं त्यांचं नाव आहे. 1-1 पॉइंट, 1-1 राज्य आणि त्यांचे राज्यपाल अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया, ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका कोणती ठरली आहे? तर इंदोर महापालिका ही ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली महापालिका ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2023 कोठे होणार आहे? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2023 आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 13 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी वर्ल्ड रेडिओ डे म्हणजेच जागतिक रेडिओ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी लिथियमचे साठे सापडलेले आहेत? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत जवळपास 59 लाख मेट्रिक टन एवढं या ठिकाणी काय सापडलेलं आहे? लिथियमचे साठे सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर आप्पासाहेब धर्माधिकारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आप्पासाहेब धर्माधिकारी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया, G20ची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी G20च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पहिली पर्यटन कार्यकारी गटाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर गुजरातमधील कच्छचे रण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, युवा 20 गटाची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी. पुढचा प्रश्न, पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली? तर जोधपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, G20 एज्युकेशन वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगतो, या ठिकाणी याचं टाईप करण्यात आलेलं नाहीये. पुढचा प्रश्न, G20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची पहिली बैठक कोठे पार पडली? तर बेंगलोर शहरामध्ये. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केलेलं आहे? तर जिओ BP या कंपनीने E20 मिश्रित पेट्रोल सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न, एरो इंडिया 2023 चे आयोजन
कोठे करण्यात आलेले आहे? तर कर्नाटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एरो इंडिया 2023 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर 144वी जयंती या ठिकाणी आपण साजरी केली आहे सरोजिनी नायडू यांची. कधी असते जयंती? तर दरवर्षी 13 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न, ऑपरेशन दोस्त हे कोणत्या देशाशी निगडीत आहे? तर तुर्की आणि सिरिया या 2 देशाशी निगडीत आहे ऑपरेशन दोस्त. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा पूर्ण सदस्यत्व असलेला देश बनलेला आहे? तर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, परदेशामध्ये UPI पेमेंटला परवानगी देणारी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती बनलेली आहे? तर फोनपे असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आरोग्यातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्राने किती कोटी रुपयाचं कर्ज घेणार आहे किंवा घेतलेलं आहे? तर 13,879 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत किती अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? तर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50,000 अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवलेलं आहे. तुम्हाला आठवतंय पहिलं भारतातील अमृत सरोवर कुठे स्थापित झालं? तर रामपूर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, फॅमिली ID वन फॅमिली वन आयडेंटिटी नावाचा जो काही उपक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने देशांतर्गत ऊर्जा संकटावरती आपत्ती स्थिती घोषित केलेली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाने त्या देशाचे जे काही ऊर्जा संकट आहे त्याच्यावरती आपत्ती स्थिती इमर्जन्सी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. पुढचा प्रश्न, अमन नावाचा एक व्यायाम आहे, एक्सरसाइज आहे, तो कोणत्या देशातील 4 दिवसीय द्विवार्षिक व्यायामाचं नाव आहे? तर पाकिस्तान देशातील हा व्यायाम आहे ज्याचं नाव आहे अमन व्यायाम, अमन एक्सरसाइज, जे की पाकिस्तान देशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या भूमिगत वायुसेना तळाचे अनावरण केलेले आहे? तर इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराणने त्यांच्या देशातील जे काही पहिलं भूमिगत वायुसेना तळ आहे त्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर दुबई या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान RBIच्या द्वारे आर्थिक साक्षरता सप्ताह, बरोबर, म्हणजेच म्हणता येईल फायनान्शियल लिटरसी वीक, हा या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश आपली पहिली महिला अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवणार आहे? तर सौदी अरेबिया असं त्या देशाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संस्कृती महोत्सव, नॅशनल कल्चरल महोत्सव म्हणा किंवा या ठिकाणी फेस्टिवल म्हणा 2023 कोठे सुरू झालेला आहे? तर मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी आपण साजरी केलेली आहे? तर 15 फेब्रुवारीला दरवर्षी आपले संत सेवालाल यांची आपण जयंती साजरी करीत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, WPL म्हणजे जसं की IPL असतं इंडियन प्रीमियर लीग, तशाच प्रकारे WPL वुमनचं, महिलांचं वुमन्स प्रीमियर लीग यांच्या ऑक्शनमध्ये, लिलावामध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह वुमन खेळाडू, बरोबर, सर्वात महागडी महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मंदाना, आणि 3.4 कोटी रुपयाला त्यांना RCBने बाय केलेला आहे. पुढचा प्रश्न, फॉर्म्युला E चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये राबवण्यात आलेली आहे? तर हैदराबाद या शहराच्या अंतर्गत फॉर्म्युला E चॅम्पियनशिप राबवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आलेली आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक AC डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर मुंबई शहरामध्ये करण्यात आलं. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात कठोर कॉपी विरोधी कायदा कोठे लागू करण्यात आला? तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत भारतातील सर्वात
स्ट्रिक्ट किंवा कठोर कॉपी विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल, हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.